तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगस्टार चॅनलमध्ये। तर आपल्या चॅनलचा आज डे आहे 3। तर आज मी आलो आहे गाडेश्वर। ॲक्च्युली आज संडे आहे, तर संडेला आपली जिम बंद असते। तर म्हटलं विचार केला की आपल्या चॅलेंजचं काय करायचं। चॅलेंजसाठी आपण एक दुसरा ऑप्शन काढला की लहानपणी मी आणि माझे मित्र गाडेश्वरला आम्ही सायकलिंगसाठी यायचो संडेला सुट्टी असल्यानंतर। तर मी आज तेच केलं आहे, माझी सायकल आहे। तर मित्रांनो, मी आता जवळपास 7.5 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे। अजून 7 किलोमीटर पुढे जायचं आहे, म्हणजे टोटल 13 ते 14 किलोमीटरचं अंतर आहे। आणि मस्त इथे नेचरचा व्ह्यू चालला आहे, गावाचा व्ह्यू, रस्ता आहे। त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथेच ब्लॉगिंग चालू केली। सो सिटीमधलं काय दाखवणारं नव्हतं तसं। हाय, हा वाजाला रस्ता जातो आणि हा पुढे गाडेश्वरला जातो। आम सॉरी मित्रांनो, आज मी सायकलिंगला आलो खरं, पण मी शूज नाही घातले। मी माझी रेग्युलर चप्पल घालून आलो। त्याचं रिझन असं आहे की माझे शूज काल भिजले पावसामध्ये, तर परत ते घालणार। मग ते घातल्यानंतर आपल्या पायांना घाम येतो। घाम आल्यानंतर ते पाणी, शूजमधलं पाणी आणि आपला घाम मिक्स झाल्यानंतर जो परफ्यूमचा वास बनतो ना, तो एक नंबर असतो। पण तो मला नको होता, म्हणून विचार केला की जाऊ द्या, हाय ते चप्पल घालूया आणि जाऊया। वाव, सिनरी बघा। ब्रेकचा आवाज किती आहे। आपली लाल परी रे। इकडे गेट होता एक, हां, पुढे कपल टाईम चालू आहे, तर आपण डिस्टर्ब नको करूया तिकडे जाताना। आपण पुढे जाऊया। काही नाही, तिकडे फक्त पाण्यासाठी डॅम टाईप बांधलं आहे, बघू शकता। आणि तिथे आम्ही पहिला पोहायला यायचो कॉलेजला बंक करून। तो आपण पुढच्या प्रवासामध्ये चालू करू। ओके, तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत गाडेश्वरमधलं प्रसिद्ध मंदिर, शिव मंदिर। तर आता जाऊन दर्शन करूया, त्याच्यानंतर पुढचा प्रवास चालू करूया। जवळपास 1 तासाच्या वर झाला मी सायकलिंग करतो आहे, पण मी जर ब्लॉगिंग करत नसलो असतो तर मी लवकर पोचलो असतो, पण मी ब्लॉगिंग पण करतो आहे, त्याच्यामुळे मला उशीर होते। तो मंदिर आपण बघूया आतमधून कसं आहे। काहीतरी वाटतं इथे कार्यक्रम चालू होता। दमलो, फार दमलो। असं वाटतं कुठेतरी जाऊन बसावं थोड्या वेळासाठी, म्हणून हा छोटासा एक ब्रेक। त्यानिमित्ताने आपलं महादेवाचं दर्शन पण घेता येईल। बहुतेक इथे लग्नविधी पार पडला।
हे गणपती बाप्पा मोरया. हे शिवलिंग आहे या मंदिरातलं. मित्रांनो, आपलं आता मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण पुढे चाललो आहोत पुढच्या प्रवासाला गाडेश्वर डॅमच्या दिशेने. कारण आता हे गाडेश्वर शिवमंदिर चालू झाल्यानंतर आपल्याला गाडेश्वरची सीमा चालू होते. तर गाडेश्वरमध्ये आपण आता एंट्री करत आहोत. तर एंट्री केल्यानंतर आपल्याला पुढे डॅमचा व्ह्यू बघायला मिळेल. खूप छान जागा आहे ती आणि तिथून मग परतीचा प्रवास चालू होऊन जाईल. आता तोपर्यंत एन्जॉय. हा जो रस्ता जातो इकडून सरळ गाडेश्वर डॅमला जाणारा रस्ता आहे. आज भरपूर लोक जात आहेत. बऱ्यापैकी मी बघतो टुरिस्ट लोक जात आहेत, रायडर्स लोकसुद्धा जात आहेत, सायकलिंग करणारेसुद्धा जात आहेत. खरंच आता ऊन वाढेल थोड्या वेळानंतर, मला पटापट जायला लागेल. आणि आता किती वाजत आता साधारणतः मी 7:30ला घरातून बाहेर पडलो होतो. 8:45 झालेत. 8:45. काय ना, ब्लॉगिंग बंद केल्यानंतर मला असं वाटतं 1 तासामध्ये घरी पोचीन. ओके. मला असं वाटतं आपण या ठिकाणी गेलो, तर पाण्याच्या ठिकाणी गेलो आणि समजा पोलिसांची गाडी आली तर माझ्या ब्लॉग्सचं आणि माझं खूप सांगता येत नाही. समजणेवाले को इशारा कॉपी. खूप मजा वाटते आहे, खूप चांगलं वाटतं आहे सकाळी सकाळी कवळ्या उन्हामध्ये सायकलिंग करायला. विटॅमिन डीची कमी असेल ती भरून निघेल, पण तसा तेवढा घाम पण निघाला आहे. म्हणजे आपण जो जिममध्ये जो कार्डिओ करतो भाई, आपण अर्धा पाऊण तासामध्ये आपण 10-12 किलोमीटर सायकलिंग करतो त्या मशीनवरती. त्याची रिडिंग येते, त्याच्यावर आपण एवढं खुश होतो. पण ॲक्च्युअल रिअलमध्ये तुम्ही सायकलिंग करून बघा, फक्त 10 किलोमीटर तरी करून बघा सुरुवातीच्या दिवसामध्ये. जे सायकलिस्ट आहेत त्यांना माहिती आहे, पण जे कधीतरी करतात त्यांना कळेल. पण खरं तर ही चांगली एक्सरसाइज आहे. आपला पूर्ण पायाचा व्यायाम होतो, त्याच्यामध्ये प्रत्येक मोमेंटचा व्यायाम होतो. आणि मेन म्हणजे जर अशा ठिकाणी तुम्ही सायकलिंग करत असाल तर तुम्हाला एक निसर्ग वेगळा अनुभवता येतो, जो गाडीवरून आपण अनुभवू शकत नाही. ही खरी गोष्ट आहे. आता लवकरच पोहोचेन मी, तर डायरेक्ट आपण डॅमवरच भेटूया असं वाटतंय मला. काय निसर्ग आहे यार. तर मित्रांनो, या साईडला बघू शकता पनवेलमधलं फेमस कॅम्पिंग आहे ॲक्च्युली इकडे. इथे कॅम्प्स लावले जातात आणि हा व्ह्यू एन्जॉय केला जातो. मित्रांनो, जीवा मरणाचा प्रवास करून आपण पोचलो आहोत देहरंग धरण. देहरंग धरणाच्या अपोजिट साईडला हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. तर या धरणाच्या अपोजिट साईडला पुढे गाव आहे आणि इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर धुलाने म्हणून गाव आहे. त्याच्यानंतर पुढे मेंढेवाडी असं काहीतरी नाव होतं, मी वाटतं नाही ॲक्च्युली. तर मी आता थोडंसं जाणार आहे पाण्यामध्ये चिल करायला, कारण मला भरपूर घाम सुटला आहे आणि दूर पण तेवढाच निघाला सायकलिंग करता करता.
तर मित्रांनो, आपण मगाशी होतो आपण त्या ब्रिजवरती आणि आता इथून छोटासा एक रस्ता आहे. गाडी नाही आणू शकत पण सायकल आपण आणलेली आहे इकडे. आणि आता मी थोडंसं जातोय पाण्यामध्ये चिल करायला. शूज घालणं महत्त्वाचं आहे या अशा खडखड रस्त्यामध्ये. आज रविवारची लोक सकाळी सकाळी मस्त एन्जॉय करायला आले दिसत असतील तुम्हाला. सायकल खाली आणली कारण सायकलकडे आपलं लक्ष राहील. आणि इथे कुठे बांधून ठेवणार आणि कोणी नेली तर घरी जायचे वांदे होते माझे. मी कॅश पण नाही आणले रिक्षाला जायला. थंड 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 थंड. आता साधारणतः 9:45 वाजतात. मला घरी जाईपर्यंत 12 वाजणार आहेत. आणि मी इथून निघायचा विचार करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. त्या माझा चॅलेंज चालू आहे त्यामुळे मी बोलणार नाही आहे. तुम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा वगैरे. तर आवडला असेल तर नक्की करा. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. असे छोटे मोठे ट्रॅव्हलचे ब्लॉग किंवा अजून काहीतरी अशा गोष्टी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि एकटं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तो मजा येते मलासुद्धा. मी स्वतःलासुद्धा एक्सप्लोर करतो आहे. तर थँक्यू सो मच. तुम्ही असा सपोर्ट मला दाखवत राहा यापुढे सुद्धा. बाय बाय.